यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। कामठी नागपूर या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं 4 सप्टेंबरला आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं यारो नागपूर कामठीला त्या ग्राउंडच्या अंदरचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर उंची छाती वगैरे किती घेतलं जात आहे, त्याचबरोबर एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडल्या जातात आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं जात आहे, ॲक्सिलेंटचे किती पोरं घेतल्या जात आहे, सेकंड ग्रुपचे किती घेतल्या जात आहे, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतल्या जात आहे, चौथ्या ग्रुपचे किती पोरं घेतल्या जात आहे आणि टायमिंग या ठिकाणी किती दिला जात आहे ॲक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, तिसऱ्या ग्रुपसाठी, चौथ्या ग्रुपसाठी आणि ग्राउंडच्या अंदरची सर्व प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। ट्रॅक कशा प्रकारे आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे या ठिकाणी धावताना, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। 4 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा कामठी या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचा सुद्धा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर आज 4 सप्टेंबरला तुमचं या ठिकाणी ग्राउंड झालं, तर तुम्ही कोणत्या तारीखला या ठिकाणी आले होते? 3 तारखेला झाला होता आम्ही, म्हणजे एक दिवस अगोदर पासून? एक दिवस अगोदर। तर बा आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर पासून या ठिकाणी आपल्याला येत आहे। यायचं 4 सप्टेंबरला ग्राउंड होतं आणि 3 सप्टेंबरलाच आले आणि जीडीचं ग्राउंड होतं की कशाचं ग्राउंड होतं? जीडी, अग्निवीर जीडी। अग्निवीर जीडी। आणि त्याचबरोबर हे जो ग्राउंड आहे या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरती कामठीचं, तर या ठिकाणी अग्निवीर जीडीचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, लक्षात ठेवा। कारण की भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की हे ओपन आर्मी रॅली भरती आहे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी भरती देण्यासाठी येत आहे, पेपर न देता त्याचबरोबर फॉर्म न भरता डायरेक्ट या ठिकाणी येतात। त्यांना असं वाटून राहिलं की ओपन आर्मी रॅली भरती आहे। व्हॉट्सअपवर काही फेक मेसेज त्या ठिकाणी व्हायरल झालेले आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना वाटून राहिले इथं ओपन आर्मी रॅली भरती। इथं ओपन आर्मी रॅली भरतीने जे मुलं पेपर पास झाले अग्निवीर आर्मी रॅली भरती तर त्यांचाच ग्राउंड या ठिकाणी आहे। कारण की हे पेपर या ठिकाणी पेपर पास झाल्यानंतरच आले, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, कोणीही या ठिकाणी येऊ नका, बिनफालतू तुमचे पैसे खर्च होणार आहे कष्टाचे आणि तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं दगदग करत या ठिकाणी घराकडे चाललं जावं लागणार आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या किती वाजता त्या ठिकाणी होत आहे? 12 वाजे होत आहे, 12 वाजतापासून। ठीक आहे, आणि आज किती पोरं आले होते अंदाजानं? 500 मुलं आले होते, 500 आहे ना। आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यातले पोरं होते? चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या 4 जिल्ह्यातले पोरं आज आले होते। ठीक आहे, आणि सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंटची? एंट्रीच्या वेळेस ऍडमिट कार्ड आहे आपला आणि आधार कार्ड, हे दोनच चेक होत आहे। फक्त दोनच आहे ना? ज्याच्या डबल पेपर निघाला आहे त्याच्यात आखरीवर एंट्री होत आहे त्याची। तर बा ज्यांचे डबल पेपर झाले त्यांचा आखरीवर त्या ठिकाणी ग्राउंड चालू होतं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि डबल पेपरवालेचं कसं आहे तर त्यांचं ग्राउंड जे वेगळं त्या ठिकाणी त्यांना पळवलं जातं आणि त्यांना रनिंग काढल्यानंतर त्यांना चॉईस निवडावं लागत आहे। तुम्ही या ठिकाणी टेक्निकलचं घेऊ शकता किंवा ट्रेड्समॅनचं घेऊ शकता, जीडीचं घेऊ शकता। ठीक आहे, तर ह्यापैकी कोणतं सुद्धा आपण या ठिकाणी चूज करू शकतो। ठीक आहे, तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी काय प्रोसेस त्या ठिकाणी? गेटच्या अंदर जसं एंट्री घेत आहे ना 25-25 ची एक लाईन बनत आहे। 100 मुलं झाले का त्याची हाईट गिनत आहे, हाईट स्टार्टिंगला हाईट गिनत आहे। ज्याची हाईट नाही भरली त्याला साईडले बसवत आहे, त्यांचं पण ग्राउंड होतं। त्याच्या ग्राउंड ते नंतर होणार सर्वात आखरी, सगळ्यात शेवटी होतं। स्टार्टिंगला साईड घेतलं जात आहे ना, स्टार्टिंगला त्या ठिकाणी हाईट घेतलं जात आहे, लक्षात ठेवा। 168 सेंटीमीटरचे आहे दंडा, बरोबर त्याची हाईट होत आहे। हो का, 168 सेंटीमीटर। आणि हाईट झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी काय प्रोसेस होती? बायोमेट्रिक म्हणजे नाव बायोमेट्रिक होत आहे, नंतर गेटच्या जेवढ्याच बायोमेट्रिक झाल्यानंतर थोडा जेवढं बसवते तिथे आपले जुते वगैरे घालून घ्यावं, नंतर टाइम नाही मिळणार, मग डायरेक्ट बसवर घेते, स्टॅम्प लावून घेते एक आणि बसवर घेऊन घेते, शंभर असं आहे। आणि 100 पोरं डायरेक्ट ट्रॅकवर नेते पहिले ट्रॅकच्या इकडे जे फिनिशिंग होणार आहे ना तुमचे 1600 मीटर ते बॅग ठेवायला लावते, नंतर अजून बसवर बसू जाईल 1600 मीटर अंतर दूर नेते आतमध्ये तिकडे। अशा प्रकारे प्रोसेस आहे। आणि या ठिकाणी एका बॅच मध्ये तुमचे 100 पोरं। आणि ट्रॅक कशा प्रकारे? ट्रॅक म्हणजे सीधाच आहे, सरळ हायवे टाईपच आहे, मस्त। काही धावण्याचा काही दिक्कत नाही आहे, मागे लागा का कुठेच लागा तुम्ही, तुमच्या ग्राउंड निघणार असेल तर निघून जाणार।
आणि काही असं काही खड्डे वगैरे आहे का? खड्डे वगैरे काहीच नाही, पुरा साफ आहे, एक स्पीड नंबर. ब्रेकर वगैरे काही जसा हायवे राहते ना तसा पुरा एकदम. आणि अंधार वगैरे ब्रेकर एकच आहे. एकच आहे तो लहान प्लास्टिक वाला राहते ना, तो एकच आहे ब्रेकर. आणि अंधार वगैरे आहे काय? अंधार, रोडावर पुरा अंधार आहे. काही काही जागीच लाईट आहे, नाहीतर पुरा अंधार आहे पूर्ण. तर पहा असा ट्रॅक या ठिकाणी काय काय अंधार सुद्धा त्या ट्रॅकवर आणि सरळ रोडवर हे ग्राउंड या ठिकाणी चालू आहे, लक्षात ठेवा. तर आज एका बॅच मध्ये 100 पोरं रनिंग साठी तुमच्या बॅच मध्ये सोडले आणि 100 पैकी किती मुलांना रनिंग मध्ये पास केलं टोटल? रनिंग टोटल 79 पास झाले. 79. तर पहा 79 पोरं रनिंग यांच्या बॅच मध्ये पास केले आणि या 21 विद्यार्थी या ठिकाणी रनिंग मध्ये फेल करण्यात आले. तर चांगले पोरं या ठिकाणी घेतले जाते. 100 पोरं रनिंग साठी सोडले, 100 पैकी 79 पोरं रनिंग मध्ये पास केले. तर रनिंग झाल्यानंतर जे एक्सिलेंटचे किती पोरं या ठिकाणी घेतले अंदाज? एक्सिलेंटचे पुरे 38 घेतला. पुरे 38 एक्सिलेंट एवढे मोठे. आणि सेकंड ग्रुपचे 9 घेतला. 9 सेकंड ग्रुप म्हणजे कसा, जे 5.5च्या अंदर आले जेवढे मुलं फर्स्ट ग्रुप न घेतात, बिलकुल 5 सेकंदामध्ये ते बरोबर क्लोज करतात. काही असं नाही का 5.5 नंतर 15 सेकंद देणार तुम्हाला, तसं काही नाही आहे. अगर 15 सेकंद दिला ना 100चे 100ही मुलं येतील, म्हणून ते तसं नाही देत आहे. आपल्या मर्जीनं जेवढे मुलं पहिला ग्रुप जो आहे 5.5च्या अंदरच घेते. पहिल्या ग्रुपमध्ये येण्याची कोशिश करा, कारण की दुसऱ्या ग्रुपमध्ये बस थोडासा अंतर राहते 5-10 मीटरचा, तेवढेच मुलं घेतात, मग नाही घेत तिसरा ग्रुप करतात, असं आहे. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये किती पोरं घेतले होते? तिसऱ्या ग्रुपमध्ये 20 मुलं घेतले. आणि चौथ्या ग्रुपमध्ये असे 20 घेतले असतील किती. तर बा एक्सिलेंट साठी जो टाइम दिला जात आहे तर हा 5 मिनिट 30 सेकंद पर्यंत. 30 सेकंद. त्याच्यामध्ये जेवढे आले मुलं समोरचे तेवढे मुलं चांगले घेते, असं आहे. तुम्ही अगर म्हणजे 1 सेकंड लेट झाला तो तहाच होणार, मग दुसऱ्या ग्रुप मध्ये राहावं लागेल. आणि सेकंड ग्रुप साठी काय टाइम या ठिकाणी चालू आहे? सेकंड ग्रुप साठी तो जास्त टाइम नाही देणार. 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंद 45 असं म्हणतात, पण ते 45 सेकंद अगर दिला तर ते पहिल्या ग्रुप पेक्षा जास्त बंद येणार आहेत, पोरं येणार आहेत. बरोबर आहे. दुसऱ्या ग्रुप ते नाही देत. 5-6 सेकंद देतात. 5-6 सेकंद बहुत झाले ते, कारण की 5-6 सेकंद मध्ये बहुत मुलं राहतात. 45 सेकंड पर्यंत 15 सेकंद मध्ये तर 50 मुलं येऊन जातील. 5-6 सेकंद देतात, 9-10 मुलंच पकडतात दुसऱ्या ग्रुप मध्ये. आणि तिसऱ्या ग्रुप साठी जो टाइम त्या ठिकाणी सांगितला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत. आणि चौथा जो ग्रुप आहे, चौथ्या ग्रुप साठी जो टाइम सांगितला जात आहे म्हणजे 6 मिनिट ते 15 सेकंड पर्यंत चौथ्या ग्रुपचे पोरं या ठिकाणी घेतल्या जातात. आणि रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे, मुलांना त्या ठिकाणी जे बसून ठेवलं जातं आणि त्यांची त्या ठिकाणी बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी होत आहे. आणि हे प्रोसेस त्या ठिकाणी झाल्यानंतर मुलांची त्या ठिकाणी काय होत आहे की मुलांना त्या ठिकाणी लॉंग जम्प त्या ठिकाणी घेत आहे. लॉंग जम्प घेत आहे तिथं पहिले पुलअप्स घेत आहे. पहिला पुलअप्स घेतात 4-4चे. 4-4ची लाईन बनवतात, नंबर वाईज हातावर नंबर राहते, त्या नंबर वाईज जर आपल्याला उभे राहावं लागते. ते बरोबर सांगतात कसे का करायचे आहेत. मग ते पुलअप्स मारून झाले का मग ते गड्डा कुदायला पुलअप्स लाकडाचे आहे, पुरी पाटी आहे, 1 नंबर आहे. तुम्ही थोडाशी प्रॅक्टिस राहिली ना तर चालते. थोडाशी प्रॅक्टिस राहिली ना तुमची 8 मारला तुम्ही इकडे 10 मारू शकता. बरोबर. असं आहे. असं नाही का तुम्ही 8 मारजाल तर आता 8 आहे तर 8च नाही, असं समजा नको का 10 जातील. आपली चांगली प्रॅक्टिस करा. बरोबर. आणि पहिला पुलअप्स घेत आहे. पुलअप्स घेतल्यानंतर लॉंग जम्प घेत आहे 9 मीटर. लॉंग जम्प घेतला जात आहे. लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग. तर हे झाल्यानंतर जे हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे उंची घेतल्या जात आहे. उंची किती घेतल्या जात आहे त्या ठिकाणी? उंची 168 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50च्या असलं खालतं राहिला तुमच्या खालतं राहील तर फेल करेल. आणि ओव्हरवेट राहील 3-4 किलो ओव्हरवेट राहील ना तर ते पास करून घेईल तो. असं आहे. तो म्हणून वजन कमी करून घ्यायचो म्हणून असा म्हणे. हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागत आहे, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं. त्याचबरोबर TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड लागणार आहे. त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे. त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे. आधार कार्ड सुद्धा या ठिकाणी आपल्याला लागत आहे. त्याचबरोबर 50 फोटो या ठिकाणी लागत आहे. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला. त्याचबरोबर नोटरी सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे. नोटरी ठीक आहे, नोटरी लागते त्या ठिकाणी. आणि नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी जाऊन करायचे. आपल्याला तहसील मधली नोटरी या ठिकाणी चालणार नाही, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 4 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे कामठी या ठिकाणी झालं. आणि ग्राउंड झालं विद्यार्थ्यांचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्या साठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.